अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी रेशन दुकानात मृत साप आढळल्याप्रकरणी संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द केलाय। मोदी परिसरातील D25 या उत्तर भाग ग्राहक सोसायटीच्या रेशन दुकानात ग्राहकांना धान्य वाटपावेळी तांदळाच्या पोत्यामध्ये मृत साप आढळला होता। याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल रेशन दुकानाचा परवाना रद्द का करू नये याबाबत 24 तासात उत्तर देण्याची नोटीस अन्नधान्य वितरणाधिकारी ओंकार पडोळे यांनी बजावली होती। परंतु दोषी दुकानदारानं 24 तास उलटले तरी नोटिशीकडे दुर्लक्ष करत उत्तर दिलं नाही। त्यामुळे अन्नधान्य वितरणाधिकारी ॲक्शन मोडवर येत त्या रास्तभाव धान्य दुकानाची अनामत रक्कम जप्त करून प्राधिकारपत्र रद्द केलं। तांदळात मृत साप आढळूनही गाफील राहिलेले रेशन दुकानदार आता नोटिशीला उत्तर देण्यातही हलगर्जीपणा दाखवत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं। संबंधित दुकानदारानं भारतीय खाद्य निगमकडून ज्या प्रकारे धान्य आलं त्याच प्रकारे ते वाटप केल्याचं निष्काळजीपणे उत्तर दिलं। यावरून त्यांना नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही काळजी नसल्याचं दिसून आलं। त्या अनुषंगानं पुरवठा विभागाची बदनामी होऊन प्रतिमा मलिन होत असल्याचा ठपका अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी निलंबित आदेशात ठेवला। यापूर्वीही ओंकार पडोळे यांनी ब विभागातील साधना सर्व व्यवसाय B34 आणि क विभागातील निकिता सर्व व्यवसाय K104 तसंच आता D विभागातील उत्तर भाग ग्राहक सोसायटी D25 हे दुकान निलंबित केलं।